नारी शक्तीचा गौरव आज आपण करतोय आणि मूळ पत्रकार बाबूराव अत्रे आणि ज्यांनी सदैव तरुण असणाऱ्या भारताचं बेळगाववर नेतृत्व केले हे बाबूराव आणि त्यामुळं या समारंभाला खरं तर गोरज मुहूर्तावरचा समारंभ होतोय। गाईच्या खुरानं उडणारे मातीचे थोडे थोडे जे धुरळे असतात ते रज म्हणतो। मग गाई पोट भरून घरी जेव्हा येतात तेव्हा धुमाळे न येतात आणि त्यामुळे उडणारे जे रज असतात ते गोरज आणि गोरज मुहूर्तावरचं विशेष जे समारंभ असतात त्याला दीपक लावावाच लागतो। गेले कित्येक वर्ष साताऱ्याच्या तरुणभराची धुराजाने सांभाळली आणि दीपक आणि प्रभा जवळचं नातं। दीप लावल्याशिवाय प्रभा ही होत नाही मोठी आणि प्रभा वळ म्हणजे माग जे अर्धगोलाकार होतं ते प्रभा वळ। यात चळवळ आहे, कळवळ आहे, धडपड आहे आणि बातम्या पेराव्या लागतात, ते उगवाव्या लागतात। आपणच पेरलं हे कुणाला सांगावायचं नसतं पण काढायला मात्र आपण असतो। हे या व्यवसायातलं एक टेक्निक आहे। किरण मामा माझा जवळचा मित्र आहे। तरुण भारताला ज्या वेळेला मी बेळगावला जातो लोकमान्य म्हणजे दीक्षित नावाचे ग्रस्त काम करतात त्यांचे सून माझ्या बायकोची मैत्रीण आहे। त्यामुळं तरुण भारत यानं आपलं एक वैशिष्ट्य साताऱ्यात स्थापन केलं। मूळचा साताऱ्यात ऐक्य छोटस एकापणाच। दोघो जाधव हे माझे जवळचे मित्र। 1965 साली मी कोल्हापूरला डेप्टी क्लर्क म्हणून गेलो। ट्रेडिंग मशीन आपल्याच पायानं चालवायचं, अंग काळं करायचं आणि राजाराम टाकेजवळ माझे एक मित्र होते भाऊसाहेब जगदाळे म्हणून, त्यांच्या इथं आमच्या अड्डा असायचा। तेव्हा सत्यवादी बाळासाहेबाचा पाटलाचा आणि दोघो जाधवाचा हा अंक पुढारी सकाळ 1932 परंपरा आपली। गोपाळ गणेश आगरकर ज्यांनी पहिला सुधारक मराठा काढला ते टेंबूचे आहे। त्यामुळे आता खरं म्हणलं तर काही माणसानं हळूहळू मंत्री होतात पण मंत्रीही होतात आणि नाव जयवंतराव। त्यामुळं ते आले आणि त्यांच्या उपस्थितीत सन्मान होतोय याचा गोडवा मला ठेवूनच पुढं मला जायचं असल्या कारणानं आपण सर्वांना उद्या या समाजाचं वैशिष्ट्य आहे। अनेक मंडळी येतील आपलं कुजबूज करतील। कुजबूज ही कानातच करायची असते आणि त्यामुळं तुझं कबूतर सहजच बसलं माझ्या कौलावर आणि काळीच माझं उडून गेलं तुझ्या डावलावर। खरं तर कोल्हापुरात कुस्ती व्हावी आणि सुलोचना ताट घेऊन यावी आणि चंद्रकांत फेटात असावा आणि एक गाणं होतं जिंकून फडा आला माझा का पहिलवान सोन्याचं कड हाती बांधीला फेटाच्यानं कशी उतरू खाली लाजरी मुले खाची माझा का पहिलवान। साताऱ्यामध्ये तरुणभारची परंपरा दीपकने जपावी, जयवंतने आशीर्वाद द्यावा, मुळीने ती मूळ धरून त्याचा वृक्ष करावा, त्याची सुंदर सुंदर फुलं यावीत। मग कोणतरी म्हणतं फुलंही फुलावीत। सिक्कीमची फुलं फुलतात रंगची नसतात पण त्याला वास नसतो कारण तिथं बर्फ आहे। जिथं गारवा आहे तिथं ऊब आणण्याचं काम आपण करूया आणि स्नेह हा सुगंधामध्ये असतो। तिला स्नेह आहे आणि गोळात गोडवा आहे। येणाऱ्या संक्रांतीला तिळगुळ घेऊया, गोड बोलूया आणि उद्या परवा येणाऱ्या नव्या वर्षाचं स्वागत आपण करूया आणि तरुण भारताचा तरुण हातात घेऊन पुढे पुढे जाऊया। मराठी पाऊल पडते पुढे वाजती तोफांचे जोगडे। धन्यवाद।